आपण हिंदू धर्माचे, त्यामुळे गुढीपाडवा म्हणलं तर आपल्यासाठी सर्वात मोठा आणि शेतकऱ्यासाठी तर हा सर्वात मोठा नवीन वर्ष आहे। नवीन वर्षाची सुरुवात होते इथून चैत्र महिना। तर बघू शकता हे काय म्हणतात आता, हे नवीनच कोणती भाजी आहे का काय आहे, नाही ह्याला म्हणतात पिसोळा गावाकडे। तर हे पिसोळा अशा प्रकारे आता गावाकडे कोणी शेतातून जाऊन आणतात, इथंही आमच्या गावाला विकत सुद्धा मिळतो, तर आम्ही थोडंसं म्हणून विकत आणलेला आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी हा पिसोळा असतो ना, हा 4-4 काड्या, याच्यातले 4-4 काड्या घेतात, घरातली माणसं असेल तसं आणतात, 4-2 किती काड्या घेऊन पायाखाली ठेवून मग बसून ते पाय त्याच्यावर ठेवून आंघोळ करतात। तर ही अशी आमच्याकडे परंपरा असते। आणि ही परंपरा सांगू तुम्हाला, आमच्याच घरी म्हणू नका, इकडे आमच्या गावाकडे सगळे लोक हीच परंपरा करतात, असं करतात गुढीपाडव्याच्या दिवशी। तर तुमच्याकडे ही आहे का नक्की सांगा, असली तर, नाही तर दुसरंही काही आहे तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मला माझ्याकडलं हे असं शेअर करा वाटलं म्हणून शेअर करत आहे। कसं वाटलं नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना।